मित्रांनो, खूप दिवसाच्या खूप पायी चालण्याच्या परिश्रमानंतर मी पोचलेलो आहे गिरगाव चौपाटीवर आणि चौपाटीचा नजारा काही अशा प्रकारचा आहे. म्हणजे ह्या टायमाला तर तशी काही गर्दीच राहत नाही. चौपाटीचा आनंद जर घ्यायचा असेल तर संध्याकाळच्याच टायमाला याला. तर काही लोक, काही फॉरेनर्स, काही प्रेमी युगल येऊन बसलेले आहेत. मित्रांनो, गिरगाव चौपाटीचा समुद्र किनारा पाहू शकता तुम्ही. पूर्ण खाली खाली आहे. कोणत्याच साईडनं पाहिलं तर कुठंच कोणीच दिसून नाही राहिलं. आणि तिकडं थोडेसे कबूतर उडू राहिले. तर आपण चौपाटीच्या एंडिंगला आलो आहे. एंडिंगला जाऊन असे परत फिरून परत वापस जाऊ आणि आपल्या घरी. मित्रांनो, तुम्हाला जर ह्या चौपाटीवर कधीही याचं काम पडलं तर दुपारच्या टायमाला कधीच येऊ नका. कोणीच नाही राहत. काय कुत्रही नाही राहत ह्या काया कबूतराशिवाय. आणि 2-4 प्रेमी युगल आपल्या अनोख्या जगात रमलेले असते. तेले तुमच्याकडे पाहिले आणि तुम्हाला त्याच्याकडे पाहिले काही टाईम राहत नाही. कारण ते वेगळ्या दुनियात गेले असते. त्याचा काही विषय न घेतलेला बरोबर. ते डोक्याच्या पड्याला काम आहे. कारण त्याचं काम टाईट असते. तर पाहू शकता तुम्ही, कोणीच नाही, काहीच नाही आहे. पाणी आहे, लोक नाही, काही नाही. मी एकटा पिसाट्यासारखा फिरू राहिलो. तर मित्रांनो, आता मी निघतो इथून. मी जातो आता माझ्या दुसऱ्या डेस्टिनेशनवर. मला आता संध्याकाळच्या ट्रेननं माझ्या घरी जायचं आहे. तिकडून माझ्या बुड्याचा फोन येऊ राहिला, कधी येत तब्येत, तिकडं गेला तर तिकडंच राहायशील काय. तर मला आता निघा लागते. CST जातो, संध्याकाळची ट्रेन पकडतो. त्याच्या आधी काही शॉपिंग काही घ्यायचं आहे ते घेतो, 100-200 रुपयाचं. आणि चला भेटू, बाय. व्हिडिओ आवडला असेल तर सांगा कमेंटा करून. कुठून तुम्ही पाहू राहिले व्हिडिओ हे सांगा. म्हणजे कसं मला अजून प्रोत्साहन भेटते व्हिडिओ करायसाठी. बाय. हे कोणतं कुत्र आहे? चलो ना.